नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण पत्रलेखन बघणार आहोत। तर पत्रलेखनाचा पहिले आपण विषय बघूया। पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणती एक कृती सोडवा। बघा, एक परीक्षेमध्ये तुम्हाला असे निवेदन दिले जातं आणि ते निवेदनावरून तुम्हाला कृती दिली जाते आणि त्या कृतीतून तुम्हाला आता 2 कृती दिल्या आहेत। त्या कृतीतून तुम्हाला एक कृती तुम्हाला सोडवायची आहे, म्हणजे एका विषयावरून तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे। आपण पहिले निवेदन वाचूया। जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दिनांक 2 जानेवारी, वेळ सकाळी 10 वाजता। संपर्क मुख्याध्यापक जनता विद्यालय अहमदनगर। ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिलेला आहे। अभय किंवा आर्या दळवी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा किंवा उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा। बघा, वरती आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावरून आपल्याला काय करायचं आहे, पहिली कृती कोणती आहे, स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा। ही पहिली कृती आपण पहिले सोडून घेणार आहोत। तर स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र तुम्ही मुख्याध्यापकांना कशा प्रकारे लिहाल याची आपण सविस्तर माहिती बघूया। चित्रकला स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी तुम्ही मुख्याध्यापकांना कशा प्रकारे पत्र लिहाल हे आपण उदाहरणाच्या अर्थाने समजून घेऊया। त्या पत्रास आपण विनंती पत्रलेखन असे समजू। बघा, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये डाव्या साईडला ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार त्या दिवसाची तुम्हाला दिनांक लिहायची आहे। इथे मी उदाहरणार्थ लिहिला आहे दिनांक 20 डिसेंबर 2023। त्याच्यानंतर प्रतीमध्ये तुम्हाला पत्र ज्याला पाठवायचे आहे त्याचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे, म्हणजे आपल्याला मुख्याध्यापकांना विनंती करायची आहे तर त्यांचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे। प्रति माननीय मुख्याध्यापक, जनता विद्यालय, नवी पेठ अहमदनगर लिहायचा आहे। त्याच्यानंतर आपला विषय लिहायचा आहे। विषय काय आहे, जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याविषयी विनंती। हे आपल्याला जी पहिल्या कृतीमध्ये आपल्याला सांगितलेला आहे विषय, तोच विषय आपल्याला येथे लिहायचा आहे आणि मुख्याध्यापकांना तुम्हाला संबोधित करायचं आहे। आदरणीय सर, मी अभय दळवी, आदर्श प्रशाला अहमदनगर या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे। आपल्या विद्यालयातर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे। या संबंधीचे पत्र काल रोजी मिळाले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आपली शाळा करीत आहे, ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे। या चित्रकला स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतून इयत्ता 8वी व 9वीचे एकूण 8 विद्यार्थी भाग घेऊ इच्छितात। त्या 8 विद्यार्थ्यांची नावे विहित नमुन्यासोबत जोडली आहेत। तसेच अन्य सर्व औपचारिकताही पूर्ण केल्या आहेत। तरी आमच्या शाळेतील सदर 8 विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी करून घ्यावे ही विनंती। हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे। त्याच्यानंतर आपला विश्वासू अभय दळवी विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श प्रशाला, सराफ चौक, अहमदनगर, आणि अहमदनगरचा पिनकोड नंबर तुम्ही इथे लिहू शकतात। त्याच्यानंतर जो पत्र लिहित आहे त्याचा ईमेल ID तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि सोबत विहित नमुन्यातील विद्यार्थ्यांची नावे असे लिहायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला जे निवेदन दिले आहे त्याची पहिली कृती कोणती की जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी तुम्हाला मुख्याध्यापकांना विनंती पत्र कशा प्रकारे लिहायचे आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा
आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.